नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। जेजुरी येथील सिंह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाईची आरपीआयची मागणी। हॉस्पिटल अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचं म्हणत रिपाई मुख्याधिकारी कार्यालयासमोर करणार हलगीनाथ आंदोलन। पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे असलेलं सिंह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे बेकायदेशीर आहे। त्याचबरोबर या हॉस्पिटलचं बांधकाम हे विनापरवाना झालेलं आहे। त्यामुळे या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी पुरंदर आरपीआयचे पंकज दिवार यांनी केली होती। मात्र जेजुरी नगर परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि यामुळेच येत्या 23 तारखेला म्हणजे 23 जानेवारी रोजी या कार्यालयाच्या समोर म्हणजेच जेजुरी येथील नगर परिषदेच्या कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन करण्याचा इशारा पंकज दिवार आणि आरपीआयच्या वतीने देण्यात आलाय। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। मी पंकज दिवार, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या नगरीमध्ये डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाचा अनधिकृत दवाखाना सुरू आहे। ज्या दवाखान्याला इमारत बांधणीसाठी नगर परिषदेने कुठलाही परवाना दिलेला नाही असं लेखी उत्तर मुख्याधिकारी इंगवले साहेबांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर जेजुरी ग्रामीण रुग्णालयाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणचा परवाना नाहीये आणि सदरचा जो डॉक्टर तपासणी करताना आम्ही पाहिलेला आहे, ज्याचे व्हिडिओग्राफ्स फोटोग्राफ्स आमच्याकडे आढळून आहेत। त्यामध्ये जो सिंह डॉक्टर आहे याच्याकडे कुठल्याही डिग्री नाही असा बोगस डॉक्टर जेजुरीमध्ये कार्यरत आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार जो आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। म्हणून जेजुरीचे मुख्याधिकारी इंगवले साहेबांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु त्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची सदरच्या दवाखान्यावर कारवाई केलेली नाही। सदरची बिल्डिंग ही अनऑथराइज्ड आहे, त्याला कुठले बांधकाम परवाना नाही, हॉस्पिटललाही नाही, त्या डॉक्टरही त्याची डिग्री नसलेला आहे। असे असताना देखील त्याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ त्याला फार मोठा कोणता वर असल्याचं आढळून येतंय। तर त्यासाठी 23 जानेवारीला सकाळी 11 वाजता जेजुरी नगरपालिकेसमोर आम्ही घंटानाद आंदोलन करणार आहोत, हलगीनाथ आंदोलन करणार आहोत। तर या ठिकाणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सामील व्हावं आणि जो डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळतोय त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आपली प्रमुख मागणी असेल। जय